प्रेझेंट आहे. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर मॉलिक्यूल जो आहे इलेक्ट्रोफिल सबस्टिट्यूशन रिएक्शन जी होती ती आर्थो किंवा पॅरा पोझिशनला होईल. आणि जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर रिएक्शन ही मेटा पोझिशनला होईल. आणि जर हॅलोजन असेल तर मात्र एक्सेप्शनल केस आर्थो पॅराला होईल. हे आपण ह्या स्लाइडमध्ये बघितलं होतं. ओके, आता मी पुढची स्लाइड घेतोय बघा. ओके, आता आपण एक उदाहरण बघणार आहोत. अनिलिन, फिनॉल आणि ॲनिसोल तुमच्या स्लाइडवरती दिसत असेल. ओके, तर मी इथं ह्यांचे स्ट्रक्चर काढतो जेणेकरून तुम्हाला जास्त लक्षात येईल म्हणून. बघा, हे कोणाचं नाव आहे? थोडंसं स्ट्रक्चर काढणं थोडंसं कठीण काम होतं. हे आहे अनिलिन. ओके, त्याच्यानंतर आता दिसतं ना तुम्हाला सगळ्यांना? हा आहे फिनॉल. आणि हे आहे ॲनिसोल. ओके, अशा पद्धतीनं बघा दिसते ना मग सर्वांना? येस, कोणीतरी सांगा. हो सर. दिसतंय? ओके, हो व्हेरी सर, गुड. दिसते. हां, आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय की हा नायट्रोजन आहे इथे आणि इथे कार्बन आहे. इथं ऑक्सिजन आहे आणि इथं कार्बन आहे. इथं सुद्धा ऑक्सिजन आहे, इथं सुद्धा कार्बन आहे. ओके, तर कार्बन आणि नायट्रोजन ह्या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. कार्बन हा थोडासा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि नायट्रोजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यापेक्षा स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन आहे. मग इथं दोघांच्या मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमचं काम असतं की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग करून घेणं कार्बनपासून. त्यामुळे इथं -I इफेक्ट ऑब्झर्व होतो. पण इथे रेझोनन्स इफेक्टमुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी परत तुमच्या रिंगकडे देतात आणि हे नायट्रोजन आणि ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डेन्सिटी रिंगकडे पाठवतात. त्या इफेक्टला म्हणणार आहोत आपण मेसोमेरिक इफेक्ट. शॉर्टमध्ये त्याला आपण म्हणतो +M इफेक्ट. त्याला काय म्हणतो? +M इफेक्ट सुद्धा म्हणतो. आणि हा +M इफेक्ट इतका स्ट्रॉंग आहे की त्यापेक्षा तिथे I- म्हणजे तुमचा इंडक्टिव्ह इफेक्ट काहीच नाही आहे. ओके, +M इफेक्ट हा खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्यामुळे इथं जेव्हा आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल बेन्झिनला तेव्हा मिळणारा प्रोडक्ट जो असणार आहे तर तो आर्थो किंवा पॅरा आयसोमर्स असू शकतो. ओके, त्यासाठी आपण एक उदाहरण बघू शकतो आपण. बघा, इथं अनिलिन दिसतं तुम्हाला? येस, इथं प्रत्येकाला अनिलिन हा मॉलिक्यूल दिसत असेल. स्लाइड नंबर 42. ह्याच्यामध्ये जर बघितला तर नायट्रोजनवरती लोन पेअर्स असतात. नायट्रोजनवरती काय असतात? लोन पेअर्स असतात. इथं मी ड्रॉ करतो. तर हे नायट्रोजनचे लोन पेअर ह्या कार्बनवरती डबल बॉन्ड तयार करतील. ह्या कार्बनवरती डबल बॉन्ड तयार केल्यानंतर इथं तरी निगेटिव्ह चार्ज आपण दाखवू शकतो किंवा इथं तरी निगेटिव्ह चार्ज दाखवू शकतो. आता ॲरो मी उलटा दाखवलेला आहे. ओके, इथं दाखवलेला आहे पण स्ट्रक्चर काढताना निगेटिव्ह चार्ज मी इथं लिहिलेला आहे. ओके, हा निगेटिव्ह चार्ज. त्याच्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज परत ह्या कार्बनवरती डबल बॉन्ड तयार करतो आणि निगेटिव्ह चार्ज कार्बनवर निगेटिव्ह चार्ज केल्यानंतर पॅरा पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. बघा इथं तुम्ही बघू शकताय, इथं पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर हा पॅराचा निगेटिव्ह आतमध्ये डबल बॉन्ड तयार करेल आणि परत एकदा आर्थो पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज इथे आलेला आहे. आता केअरफुली तुम्ही ऑब्झर्व करा, जेव्हा हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, बघा मी इथं दाखवतोय, जेव्हा हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे तेव्हा निगेटिव्ह चार्ज कुठे कुठे तयार झाला? इथे एक तयार झाला, 2 आर्थो पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला झालेला आहे. समजते ना मी काय म्हणतोय? हा तुमचा कोण आहे? हा तुमचा आहे कोण? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, EDG, ज्याला आपण शॉर्टमध्ये दाखवतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप येत असताना इलेक्ट्रॉनचा क्लाउड कोणत्या कोणत्या पोझिशनला वाढलेला आहे? तर इथं आर्थो पोझिशनला वाढलेला आहे. येस, कुठे कुठे? इथं आर्थो पोझिशनला आणि इथे
पॅरा पोझिशनला वाढलेला आहे. इथं 2 आर्थो पोझिशन आणि 1 पॅरा पोझिशनला वाढलेलं आहे. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुठे कुठे आहे? आर्थो कार्बनवरती आणि पॅरा कार्बनवरती. मग हा निगेटिव्ह चार्ज जेव्हा तुमचं इलेक्ट्रोफाईल येईल, इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, तेव्हा तो अटॅक कोणत्या पोझिशनला करेल, कोणत्या पोझिशनवरनं करेल? एक तर आर्थो पोझिशनवरनं किंवा पॅरा पोझिशनवरनं मिळेल आणि आपल्याला आर्थो किंवा पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळून जातील. ओके, मी आता पुढे जाते. आता आपण बघणार आहोत दुसरं उदाहरण म्हणजे फिनॉलचं. ओके, फिनॉल हा सुद्धा एक OH ग्रुप. हा कसा आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर मिळणार प्रोडक्ट कसा असतो? आर्थो किंवा पॅरा डायरेक्टर असतो. आणि इन प्रेझन्स ऑफ बेस, एक तर हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, रेट ऑफ रिएक्शन बेन्झीनपेक्षा फास्ट असणार आहे. पण जर फिनॉलची रिएक्शन जर आपण बेसच्या सानिध्यामध्ये केली इन प्रेझन्स ऑफ बेस, तर रिएक्शन आणखी फास्ट होती. रिएक्शन काय होती? आणखी फास्ट होती. जसं की तुम्ही नॉर्मली जेवत असताच, पण एखाद्या दिवशी काहीतरी स्वीट बनवलं किंवा एखाद्या आवडीचा पदार्थ तुमचा बनवला, तर तुमचा जेवण्याचा स्पीड हा जास्त असतो. समजलं ना? सिमिलरली असंच हा फिनॉल आहे. नॉर्मल याची रिएक्शनचा स्पीड फास्ट आहे बेन्झीनपेक्षा. पण जर मी इथे हा एखादा बेस घेतला तर ह्याचा रिएक्शन आणखी वाढते. कारण बेसचा रोल काय असतो? टू अबस्ट्रॅक्ट दी ॲसिडिक प्रोटॉन. आणि ह्या फिनॉलपैकी हा जो हायड्रोजन आहे हा अबस्ट्रॅक्ट केला, म्हणजे ह्यातनं एक H+ काढून टाकला, तर मला मिळतो फिनॉक्साइड आयॉन, फिनोलेट आयॉन. मला काय मिळतो? फिनोलेट आयॉन. आणि फिनोलेट आयॉन म्हणजे कोणता? ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे इथं रेट ऑफ रिएक्शन काय होती? आणखी वाढती. आणि याची मेकॅनिझम ही आपल्याला अशा प्रकारे दाखवता येते. ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बनवरती डबल बॉन्ड तयार करेल. ओके, डबल बॉन्ड तयार केल्यानंतर ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज, म्हणजे इथं दाखवलेला आहे बघा हा निगेटिव्ह चार्ज. दुसऱ्या कॅनोनिकल स्ट्रक्चरमध्ये हा आतमध्ये डबल बॉन्ड येईल. त्याच्यानंतर पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज. ओके, पॅरा पोझिशनचा निगेटिव्ह चार्ज परत डबल बॉन्ड तयार करेल आणि परत आर्थो पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज, अशा पद्धतीनं. आणि फायनली हा O परत आतमध्ये डबल बॉन्ड तयार करेल आणि परत काय होईल? परत मूळ स्ट्रक्चर जे आहे फिनोलेट अनाइनचं, हे आपल्याला परत तयार होतं. ओके, the phenolate has negative charge oxygen, that is why very unstable, that the oxygen has stronger M plus M effect compared to phenol and extra plus I effect. जनरली फिनोलेट अनाईड हा खूप रिएक्टिव्ह असतो, कारण तो अनस्टेबल आहे आणि त्याला स्टॅबिलिटी व्हायचं असेल तर त्याला रिएक्ट व्हावं लागेल. त्यामुळे हा फिनॉलपेक्षा नॉर्मली खूप फास्ट रिएक्शन देतो. ओके, आता मी पुढे जातोय. अल्किल ग्रुप, जसं की ॲनिसोल आणि फिनॉल हे एकसारखंच काम करतात. त्यामुळे मी ॲनिसोलचं परत उदाहरण घेतलेलं नाही आहे. पण तिथं हायड्रोजन काढला, इथं बेसचं काही रोल प्ले करत नाही. इथं ऑक्सिजन जसं नॉर्मल फिनॉल आहे अशा पद्धतीचं तो ॲनिसोल काम करतो. ओके, आता अजून एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग पण लेस इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट आहे, तो म्हणजे अल्किल ग्रुप. आता अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेच. द कार्बन ऑन that is sp3 hybridized and less electronegative than those that are sp2 hybridized. They have overlap on the carbon hydrogen bond or carbon carbon bond in compounds like tertiary butyl benzene with the ring pi orbital, hence they are more reactive than benzene and are ortho para directors. जनरली अल्किल ग्रुप जर बघितला तर तुम्ही इथं बघू शकताय, हा एक कार्बन आहे, इथं सुद्धा कार्बन आहे, म्हणजे इथं इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स जवळपास नाहीच आहे. तरी पण ह्यातला जो sp3 जो कार्बन आहे तो टर्शरी ब्युटिल असेल, मिथिल असेल, काही असेल, त्यातला जो p ऑर्बिटल आहे तो ह्या पाय ऑर्बिटलवरती ओव्हरलॅप होतो. त्यामुळे इथं काही वेळेला इलेक्ट्रॉन डोनेटिंग सारखा इफेक्ट दाखवतो. आणि हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट दाखवतो ह्याचा दुसरा अर्थ की येणारा इनकमिंग इलेक्ट्रोफाईल आर्थो किंवा पॅरा पोझिशनला अटॅच होतो. आणि हा ॲक्टिवेटिंग आहे, त्यामुळे बेन्झिनपेक्षा रेट ऑफ रिएक्शन कशी असते? फास्टर असते. बेन्झिनपेक्षा रेट ऑफ रिएक्शन कशी असते? फास्टर असते. इथं तुम्ही बघू शकताय, तर इथं रिएक्शनमध्ये जर बघितला तर हा टोल्लीन आहे. हा कोण आहे? टोल्लीन आहे. आणि रिएक्शन कोणावरती आहे? नायट्रेटिंग मिक्सचर HNO3 अँड H2SO4. ह्यातनं कोण बाहेर पडतो? इलेक्ट्रोफाईल. तर इथनं इलेक्ट्रोफाईल कोणता बाहेर पडतो? NO2. येस, कोणता इलेक्ट्रॉन बाहेर पडतो? NO2. आणि हा NO2 वरती
इथून आर्थो कार्बन अटॅक केला तर मला काय मिळतो, ओ नायट्रोटोलिन. आणि जर पॅरा पोझिशनचा कार्बन अटॅक केला तर मला काय मिळतो, पी नायट्रोटोलिन. ह्याच्या अशा सगळ्या रिएक्शन आहेत. इथं सल्फोनेशन आहे, ओ सल्फोनेशन किंवा पी सल्फोनेशन. इथं आहे ब्रोमिनेशन म्हणजे हॅलोजिनेशनची रिएक्शन आहे. इथं सुद्धा ओ ब्रोमिनेशन आणि इथं पी ब्रोमिनेशन अशा पद्धतीचाच प्रोडक्ट मिळाला. हा कंपाऊंड कधीही मेटा पोझिशनला रिएक्शन देणार नाही आहे. मेटा पोझिशनला कधीच कंपाऊंड तयार होणार नाही आहे, कारण तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. तो आर्थो आणि पॅरा पोझिशनलाच ऍक्टिव्हेट करतो. समजलं? ओके, तर मी पुढे जातो. आता आपण बघितलं इलेक्ट्रॉन डोनेटिंग. आता आपण बघूया इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. मग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंगची इफेक्ट कोणते कोणते आहेत हे सुद्धा मी तुम्हाला नोट्समध्ये पाठवलेलं आहे. जनरली नायट्रो ग्रुप असेल, कार्बोनिल असेल, सल्फोनिक ॲसिड असेल, त्याच्यानंतर सायनाइड असेल किंवा क्वाटर्नरी अमाइन असेल, हे सगळं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट दाखवतात. ओके, आता इथे एक मी दाखवताना उदाहरण घेतलेलं आहे नायट्रो ग्रुपचं. आता हा नायट्रो ग्रुप म्हणजे इथं तुम्हाला मी मार्क करतो त्याला, इथं तुमच्या समोर दिसत असेल हा नायट्रो ग्रुप. हा नायट्रो ग्रुप कोण आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, इलेक्ट्रॉन खेचून घेतो. हा कुणाला अटॅच आहे? बेन्झिनला. त्यामुळे तो कुणाकडनं खेचून घेईल? आता बेन्झिनकडनं घेऊन. कुणाकडनं खेचून घेईल? बेन्झिनकडनं घेईल. त्यामुळे बेन्झिनकडनं इलेक्ट्रॉन खेचून घेतो तेव्हा ह्याची मेकॅनिझम कशी होईल? हा डबल बॉन्ड जो होता तो इथे नायट्रोजनकडे जाईल आणि नायट्रोजनवरती डबल बॉन्ड तयार करेल. मग नायट्रोजनची व्हॅलन्सी बिघडती, त्यासाठी ह्यातला ऑक्सिजनवरचा एक डबल बॉन्ड त्याला सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करावा लागेल. आणि मला इथनं हा बॉन्ड आतमध्ये गेल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज हा इथं तुमच्या आर्थो पोझिशनच्या कार्बनवरती येईल. ओके, त्याच्यानंतर हा पॉझिटिव्ह चार्ज बॅलन्स करण्यासाठी इथला डबल बॉन्ड काय होईल? रेझोनन्समध्ये जाईल आणि मला पॅरा पोझिशनच्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता पॅरा पोझिशनच्या कार्बनला बॅलन्स करण्यासाठी हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथे मायग्रेट होईल आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार होईल? ह्या पोझिशनवरती तयार होईल. ओके, आता आपला हा ग्रुप झाला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंगसाठी. आता जर तुम्ही कम्पेअर केला किंवा विचार केला व्यवस्थित, जे मी दाखवायचं आहे ते मी क्लिअर करून दाखवतो. तर एक सेकंड, पॉझिटिव्ह चार्ज कुठे कुठे आहे बघ. ह्या पोझिशनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्या पॅरा पोझिशनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि परत ह्या दुसऱ्या आर्थो पोझिशनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि आता ह्याची रिएक्शन आपल्याला करायची आहे कोणावरती? इलेक्ट्रोफाईलवरती. इलेक्ट्रोफाईल म्हणजे नेमका कोण? यस, इलेक्ट्रोफाईल म्हणजे नेमका कोण? तर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस. ओके, आता आर्थो पोझिशनवरती पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॅरा पोझिशनवरती पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्या आर्थो पोझिशनवरती पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्जवरती अटॅक करेल का? कॉमन सेन्सचा भाग आहे. करेल का? शक्यता नाही, कारण पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्जला रिपल्शन करेल, रिपेल करेल, ढकलून देईल. त्यामुळे इथं रिएक्शन होणार नाही आहे. मग कोणत्या पोझिशनवरती पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे? तर एकमेव उत्तर आहे ते म्हणजे यस, कोणतं? मेटा पोझिशन. कोणतं उत्तर? मेटा पोझिशन. त्यामुळे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असेल तर तो मेटा पोझिशनलाच आपल्याला प्रोडक्ट देतो. अदरवाईज तो आपल्याला आर्थो म्हणा, ही आर्थो म्हणा किंवा ही पॅरा पोझिशन, इथं आपल्याला सबस्टिट्यूएंट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देणार नाही आहे. हेच नायट्रो ग्रुप जसं आहे असे भरपूर उदाहरण तुम्ही घेऊ शकता. सायनाइड घेऊ शकता, कार्बोनिल घेऊ शकता, सल्फ्युरिक ॲसिड घेऊ शकता. ओके, अशा पद्धतीचा इफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतो. ह्या इफेक्टला आपण म्हणणार आहोत स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट, ज्याला आपण म्हणतो -I इफेक्ट. आणि ह्याला दुसरं नाव आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट, ज्याला आपण म्हणणार आहोत -M इफेक्ट. ह्या -M किंवा -I इफेक्टमुळे आपल्याला इथं आर्थो किंवा पॅरा आयसोमर्स इथं मिळत नाहीत. इथं मिळतो मेटा आयसोमर. आता मेटा आयसोमर म्हणताच येत नाही, मेटा प्रोडक्ट म्हणता येतो. आयसोमर म्हणजे काय? सेम मोलिक्युलर फॉर्म्युला आणि डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, ह्याला आपण म्हणतो आयसोमर. आणि हे आर्थो किंवा पॅरा हे दोन होते म्हणून आपण आयसोमर म्हणू शकत होतो. पण इथं
मेटा पोझिशन असल्यामुळे इथं एकच प्रोडक्ट मिळतो आणि त्याला आपण म्हणतो ओनली प्रोडक्ट मेटा आयसोमर, मेटा प्रोडक्ट आयसोमर इथं शब्द आपण वापरू शकत नाही. ओके, आता मी पुढे जातोय. आता इथे तुम्हाला लक्षात येत असेल, therefore the groups make the aromatic ring very electron poor, that is partially positive charge relative to benzene, and therefore they strongly deactivating the ring and the reaction proceed much slower in ring bearing these groups compared to those ring in benzene. आता आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर बेन्झिनला अटॅच असेल तर काय होतं, तर त्या बेन्झिनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. कोणत्या कोणत्या पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज येतो? दोन्ही आर्थोला आणि एक पॅराला. मेटाला कोणताही चार्ज येत नाही. ओके, मग शिल्लक राहतो एकच ऑप्शन म्हणून इलेक्ट्रोफाईल मेटाला जाऊन अटॅच होतो. पण जर तुम्ही कम्पेअर केलात तर पॉझिटिव्ह चार्ज, पार्शली पॉझिटिव्ह चार्ज ह्या बेन्झिनच्या दोन आर्थो आणि एक पॅरा पोझिशनला येतो आणि ह्याची रिएक्शन आपण परत पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाईलवरती करतो. त्यामुळे ह्याचा रिॲक्शनचा स्पीड बेन्झिनपेक्षा खूप कमी येतो. आणि तेच जर ह्याच्या उलटं असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असेल तर दोन्ही आर्थोवरती आणि एक पॅरावरती निगेटिव्ह चार्ज येतो. निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे तो न्यूक्लियोफाईल बनला बेन्झिन. त्यामुळे हा बेन्झिन नॉर्मल बेन्झिनपेक्षा रिॲक्शन फास्ट दाखवतो. ओके, आता मी पुढे जातो. आणखी एक उदाहरण असंच आपण बघू शकतो कार्बॉक्सिलेट अनायनसाठी. कार्बॉक्सिलेट आयनसाठी AR म्हणजे तुमचा बेन्झिन रिंग आहे. ओके, तर इंडक्टिव्ह द निगेटिव्ह चार्ज कार्बॉक्सिलेट आयन moderate repel the electron in the bond attach it to the ring. Thus there is a weak electron donating plus I effect. There is an almost 0 minus M effect since electron withdrawing resonance capacity of the carbonyl is effectively removed by delocalization of the negative charge of the anion. आता इथं जर तुम्ही बघितला कार्बॉक्सिलेट आयन असेल तर कार्बॉक्सिलेट आयन म्हणजे काय, बेन्झोइक ॲसिड आहे C6H5, त्याला अटॅच C डबल बॉन्ड OH, त्यातला एक हायड्रोजन बेसनं अबस्ट्रॅक्ट केला तर बनतो कार्बॉक्सिलेट आयन. मग कार्बॉक्सिलेट आयन काय दाखवतो? इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो, कारण की O- जसं मी फिनोलेट अनायन दाखवलं होतं अशा पद्धतीनं. पण हा फिनोलेट अनायन जसा होता तो बेन्झिनमध्ये +M इफेक्ट दाखवत होता. पण हा जो आहे इथं +I इफेक्ट आहे, पण +M इफेक्ट नाही आहे, -M इफेक्ट आहे. कारण ह्याच्यामध्ये जो ऑक्सिजन येतो, O- जो तयार होतो तो बेन्झिनकडे न जाता तो डिलोकलाइज होतो दुसऱ्या ऑक्सिजनकडे. तो इथं कधी जातच नाही. काय होत नाही? तो बेन्झिनकडे जातच नाही. ओके, तो कुठे जातो? तर तो जातो दुसऱ्या ऑक्सिजनकडे. आणि दुसरा ऑक्सिजन तयार झाला की परत काय होतो? हा परत बेन्झिनकडे न जाता परत पहिल्या ऑक्सिजनकडे जातो. म्हणजे इथं +I इफेक्ट तर आहे. कोणता इफेक्ट आहे? +I इफेक्ट तर आहे, पण -M इफेक्ट आहे स्ट्रॉंग. कोणता आहे? -M इफेक्ट आहे स्ट्रॉंग. त्यामुळे आपल्याला इथं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यासारखं, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे आपल्याला मेटा डायरेक्टिंग प्रोडक्ट मिळतो. ओके, मी आता नेक्स्ट स्लाइडकडे जातो. जसं की आपण म्हटलं होतं, हा पोझिशन नायट्रो पोझिशन जो आहे, नायट्रो ग्रुप जो आहे तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असल्यामुळे मेटा पोझिशनला आपल्याला इलेक्ट्रोफाईलची ॲडिशन होती, कारण आर्थो आणि पॅरापर्यंत पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्जवरती कधीच अटॅक करणार नाही. जर निगेटिव्ह चार्ज असता तर तो अटॅक केला असता. त्यामुळे शेवटची पोझिशन राहते ती मेटा पोझिशन. त्यामुळे नाईलाज असतो मेटा पोझिशन त्या इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करतो. हे आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपसाठीची रिएक्शन. ओके, इथं तुम्ही बघूया काही एक्झाम्पल्स. ओके, ह्या एक्झाम्पल्स तुम्ही केअरफुली बघा काय होतं आणि काय नाही होतं बघा. ह्याचं नाव आहे नायट्रोबेन्झिन. हा नायट्रो ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे आणि ह्याची रिएक्शन आपण कोणावरती करतोय? नायट्रेटिंग मिक्सचर. तर मिळणारा प्रोडक्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, त्यामुळे मिळणारा प्रोडक्ट कोणता आहे? मेटा पोझिशनला आहे. ह्याचं नाव आहे M डायनायट्रोबेन्झिन. ह्याचं नाव काय आहे? M डायनायट्रोबेन्झिन. ओके, दुसरी रिएक्शन हा आहे परत सिमिलरली नायट्रोबेन्झिन. ह्याची रिएक्शन केलेलं आहे
सल्फोनेशन म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडवर रिएक्ट केलेलं आहे. इथं मिळाला प्रोडक्ट कोणता आहे, यम. ह्याचं आता नाव बदलतं, सल्फ्युरिक ॲसिड स्ट्रॉंग असल्यामुळे त्याचं नाव असं बनतं यम नायट्रो सल्फॅनिलिक ॲसिड. यम नायट्रो सल्फॅनिलिक ॲसिड. परत ह्याची सिमिलरली रिएक्शन आपण हॅलोजिनेशन करतो तेव्हा परत मिळतो प्रोडक्ट कोणता, यम क्लोरो नायट्रोबेन्झिन हा प्रोडक्ट मिळतो. आणि ह्याचा रेट ऑफ रिएक्शन बेन्झिनपेक्षा खूप बेन्झिनपेक्षा खूप जास्त वेळ लागतो. म्हणजे बेन्झिनची जर आपण नायट्रेटिंग मिक्सचरवरती रिएक्शन केली तर आपल्याला नायट्रोबेन्झिन मिळतो प्रोडक्ट. आणि त्याला समजा 1 तास लागत असेल तर नायट्रोबेन्झिनची परत नायट्रेटिंगची रिएक्शन केली तर त्याला समजा कालावधी 1 तासापेक्षा जास्त लागेल, कारण तो स्लोवर रिएक्शन होतो. ओके, हे एक्झाम्पल होतं नायट्रोबेन्झिनच्या बाबतीत. आता मी पुढे जातोय. आता बघा, ओरिएंटेशन मध्ये इथं जे काय रिएक्शन सिक्वेन्स आहे सिंथेसिस, त्याच्यामध्ये जी ऑर्डर आहे ती खूप महत्त्वाची. आता आपल्याला बघा सिंथेसिस ऑफ यम ब्रोमो नायट्रोबेन्झिन तयार करायचं आहे. सिंथेसिस ऑफ यम नायट्रो ब्रोमो बेन्झिन. मग आपल्याला सुरुवात करायची आहे फ्रॉम बेन्झिन. कोणापासून सुरुवात करायची आहे, फ्रॉम बेन्झिन. हा आहे आपला बेन्झिन. ओके, आता आपल्याला बनवायचं काय आहे, मेटा पोझिशनला ब्रोमो ग्रुप अटॅच करायचा आहे आणि नायट्रोबेन्झिन. त्यामुळे मला सगळ्यात पहिल्यांदा मी कोणता सिक्वेन्स घेतला, नायट्रोबेन्झिन पहिल्यांदा तयार करण्यासाठी नायट्रेटिंग मिक्सचर घेतलं. बेन्झिनची रिएक्शन जेव्हा मी नायट्रेटिंग मिक्सचरवरती करू तेव्हा मला आणखी एक लिक्विड कंपाऊंड मिळेल, यस, नायट्रोबेन्झिन. आणि ह्या नायट्रोबेन्झिनची रिएक्शन मी यस हॅलोजिनेशन, इथं म्हणजे हॅलोजिनेशन म्हणजे कोणती स्टेप आहे, ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन केलं तर मला काय मिळतो, यम ब्रोमो नायट्रोबेन्झिन. यम ब्रोमो नायट्रोबेन्झिन मिळतो. ओके, आता जर समजा मी ही पहिली स्टेप आहे, ही स्टेप आहे ती पहिली आहे आणि ही स्टेप आहे दुसरी आहे. आता तुम्हाला लक्षात येईल रिएजंट आपल्याला कोणते घ्यायचे आहेत. यम ब्रोमो नायट्रोबेन्झिन बनवायचं असेल तर नायट्रेटिंग मिक्सचर घ्यावं लागेल आणि ब्रोमिनेशन घ्यावं लागेल. समजा कोणीतरी एखाद्यानं असा विचार केला, पहिला मी ब्रोमिनेशन करतो आणि मग नायट्रेशन करतो तर मिळणार प्रोडक्ट काय असेल. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा मी बेन्झिन घेतलं आणि त्याची रिएक्शन मी ब्रोमिनेशन केली तर मला मिळाला काय, ब्रोमोबेन्झिन. हा एक लिक्विड कंपाऊंड आहे, ब्रोमोबेन्झिन. ओके, आणि ह्याची रिएक्शन आता मी नायट्रेटिंग मिक्सचरवरती केलो तर इथं काय लक्षात आलं पाहिजे तुमच्या, तर हा ब्रोमिन हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, पण हे एक्सेप्शनल आहे. हा आर्थो आणि पॅरा पोझिशनला ॲक्टिवेट करतो, आर्थो आणि पॅरा पोझिशनला ॲक्टिवेट करतो. त्यामुळे मिळणारा प्रोडक्ट मला डिफरंट मिळालेला आहे. कोणता प्रोडक्ट मिळालेला आहे, यस, तर पी नायट्रो म्हणजे पॅरा आयसोमर आणि आर्थो आयसोमर्स मिळालेले आहेत. मला बनवायचं काय होता, यम ब्रोमो नायट्रोबेन्झिन. त्यामुळे ऑर्डर खूप महत्त्वाची. यम बनवायचं आहे ना तर पहिल्यांदा सबस्टिट्यूएंट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग पहिला घ्या. जर तुम्हाला ओ ब्रोमो नायट्रोबेन्झिन बनवायचं असेल तर मात्र मग आपल्याला सिक्वेन्स पहिला ब्रोमिनेशन करायला पाहिजे आणि मग नायट्रेशन करायला पाहिजे. त्यामुळे ओरिएंटेशन करत असताना खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता मी क्लिअर करतोय. इथं काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिला आहे बेन्झिन. कोण आहे सगळ्यात पहिल्यांदा, बेन्झिन. बेन्झिनची रिएक्शन आपण कोणावरती करतोय, CH3Br AlCl3. म्हणजे इथं रिएक्शन कोणती आहे, फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन, फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन. त्यामुळे मला मिळालं काय, टोल्युइन. आणि टोल्युइनमध्ये पुढं आपण करतो KMnO4 तर आपल्याला मिळतो काय, बेन्झोइक ॲसिड हा प्रोडक्ट मिळतो. ओके, त्याच्यानंतर पुढची रिएक्शन इथं बघा, इथं सुद्धा सिमिलरली मिथिल ब्रोमाइड, इथं फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन आहे. फ्रीडल क्राफ्टची रिएक्शन म्हणजे KMnO4 ऑक्सिडेशन केलं तर कार्बोक्सिलिक ॲसिड बनाला. ओके, आता ह्याची रिएक्शन आहे कोणावरती, नायट्रेटिंग मिक्सचर. आणि हा कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे कोण आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. त्यामुळे मला मिळाला कोणता प्रोडक्ट, यम नायट्रो बेन्झोइक ॲसिड. कोणता मिळाला मला प्रोडक्ट, यम नायट्रो बेन्झोइक ॲसिड हा प्रोडक्ट मिळाला. ओके, आता इथं बघा काय केलेलं आहे, इथं परत बेन्झिन आहे, अल्किल हॅलाइड म्हणजे मिथिल ब्रोमाइडवरती रिएक्शन आणि आपल्याला मिळालेला आहे टोल्युइन. टोल्युइनची परत रिएक्शन करतोय आपण नायट्रेटिंग मिक्सचरवरती तर मला मिळतोय काय, पी नायट्रोटोल्युइन प्लस आर्थो डेरिव्हेटिव्ह. आणि ह्या पी नायट्रोटोल्युइनची परत आपण ऑक्सिडेशन केलं तर मला मिळतो काय, पॅरा नायट्रो बेन्झोइक ॲसिड. म्हणजे इथं जर तुम्ही बघितला
एक रिएजंट आधी घेतला तर रिॲक्शनचा सिक्वेन्स बदलतो, प्रोडक्ट बदलतो. आणि MO तुम्हाला माहित आहे, आर्थो मेटा पॅरा हे एक कधी नसतात. हे दिसायला मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहेत, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहेत आणि त्याचं प्रत्येकाचं हे वेगळं आहे. जसं की ओ नायट्रो अनिलीनचा मेल्टिंग पॉईंट हा 70 आहे, 77 आहे. एम नायट्रो अनिलीनचा मेल्टिंग पॉईंट 114 आहे आणि पी नायट्रो अनिलीनचा कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट 140 आहे. हे तुम्ही बघितलं आहे ऑलरेडी. प्रत्येकाचं नेचर वेगळं आहे, समजलं ना. त्यामुळे इतर रिॲक्शन पहिला कोणती घेत आहे ह्याच्यानुसार कोणता प्रोडक्ट मिळतो हे आपल्याला ठरवता येतं. ओके, आता हे तुम्ही सांगू शकताय, येस कोणता प्रोडक्ट मिळेल तुम्ही गेस करा. मी तुमच्या मनातलं बरोबर आहे ते काय बघूया आपण. हा ॲनिसोल आहे, ह्याची रिएक्शन आपण ब्रोमिनेशन करतोय, तर मिळणार प्रोडक्ट कोणता असणार आहे, आर्थो आणि पॅरा आयसोमर. ओके, त्याच्यानंतर हा बेन्झाल्डेहाइड आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, त्यामुळे मिळणारा प्रोडक्ट कसा असणार आहे, मेटा डायरेक्टिंग असणार आहे. कुणावरती, नायट्रेटिंग मिक्सरवरती, म्हणजे मेटा पोझिशनला नायट्रो ग्रुप. इथं आहे ब्रोमोबेन्झिन. ओके, ह्याची रिएक्शन आहे सल्फोनेशन. जर बघायला गेला तर ब्रोमिन हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, पण तो एक्सेप्शनली आर्थो पॅरा ग्रुप्स देतो, त्यामुळे त्याची उत्तरं हे अशी येतात. बघा, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, त्यामुळे आर्थो पॅरा. बेन्झाल्डेहाइडमध्ये CHO इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, त्यामुळे मेटा. आणि परत ब्रोमिन हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, पण एक्सेप्शनल हा आर्थो आणि पॅरा आयसोमर्स देतो. इथं जर बघितला तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असताना रेट ऑफ रिॲक्शन फास्टर दॅन बेन्झिन. रेट ऑफ रिॲक्शन कसं आहे ती, फास्टर दॅन बेन्झिन. इथं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असताना स्लोवर दॅन बेन्झिन. आणि इथं ब्रोमिन हा सुद्धा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असताना स्लोवर दॅन बेन्झिन. पण फरक काय बेन्झिनच्या बाबतीत, तर तो आर्थो आणि पॅरा आयसोमर्स देतो. ओके, आता इथं आपण थांबूया. इथून पुढचा पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, ह्याच्या नोट